सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 182. मग आता रोहितनं लग्नासाठी फारच विचित्र अट ठेवली आणि पहिली बायको जिवंत असताना तिच्यासोबत घटस्फोट घेतलेला नसताना मी दुसरं लग्न नाही करू शकत आणि ते कायद्यातसुद्धा बसत नाही असं म्हणाला आणि राणीला शोधायला सांगितलं. त्यामुळे सगळ्यांचा नाईलाज झाला, कारण आता राणीला शोधणं सोपं नव्हतं. ती कुठे आहे माहीत नव्हतं आणि उघड पेपरमध्ये जाहिरात देऊन सोशल मीडियाचा वापर करून तिला शोधलं जात नव्हतं आणि ते शोधूही शकत नव्हते. आणि हे सगळं गुपचूपच होणार होतं आणि राणी सापडत नव्हती आणि मेघना तशीच अधांतरी लटकली. पण तिला माहीत होतं की राणी मेली आणि राणी भेटणार नाही आणि आपलं लग्न कसं होईल याची काळजी तिला वाटली. आणि इकडे राणा मोठा होत होता. राणी एकटीच त्याला आई आणि वडील सगळ्यांचं प्रेम द्यायची. सोनमचे सुद्धा 7 महिने झाले. जानकीनं तिचंही डोहाळे जेवण धूमधडाक्यात केलं होतं. आज रोशन आणि सोनम उत्सव मूर्ती होत्या आणि त्याचं सगळं कौतुक जानकीनं केलं. आणि रोहित या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हजर नव्हता, पण कुठंतरी त्याला हे सगळं खूप हवंसं वाटत होतं. लग्न, मूल, बायको हे सगळं कधीच न आवडणारा रोहित किती स्वप्न बघायला लागला होता बाळाची, आणि त्याचं स्वप्न भंग झालं आणि पहिल्यांदाच बघितलेलं स्वप्न भंग झालं आणि तो पुन्हा हे स्वप्न बघायला घाबरत होता. रोशननं त्याला फोन केला आणि म्हणाला, दादा तू कुठे आहेस? तू येणार नाहीस का कार्यक्रमात? आणि रोहित घरच्यांचा फोन कधीच टाळत नव्हता. आणि रोहित रोशनला म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, एन्जॉय कर, आय एम हॅपी फॉर यू. रोशन म्हणाला, पण तू येणार नाहीस का? आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. आणि रोहित म्हणाला, नाही. आणि मुलगा होणार की मुलगी हे मला नक्की सांग घरी आल्यावर, असं म्हणून रोहितनं फोन ठेवला. आणि त्याला कोणाच्या अशा फंक्शनमध्ये सामील होऊ वाटत नव्हतं. मग आता बघता बघता सोनमचे सुद्धा 9 महिने संपत आले होते आणि आता सोनम बाळंतपणासाठी माहेरी गेली नव्हती. जसं सपनाचं बाळंतपण इथंच केलं होतं, तसंच सोनमचं सुद्धा इथेच करायचं ठरवलं. आणि बघता बघता सोनमची सुद्धा डिलिव्हरी झाली आणि रोशनला आणि सोनमला मुलगी झाली आणि पुन्हा एकदा घरात लक्ष्मी आली म्हणून सगळे आनंदात होते. जानकी आणि मल्हाररावांना मुलगी नव्हती, त्यांना 3 मुलं झाली. त्यामुळे आता 2 मुली घरात आल्या तरीसुद्धा घरात आनंद होता. पण जानकी मात्र काळजीत होती. या दोघांनाही मुलीच झाल्या, पण घराण्याला वारस एखादा मुलगा हवा आहे असं तिला वाटायला लागलं. तसं मुलगा मुलगीमध्ये भेदभाव म्हणणारी ती नव्हती, पण एक मुलगा एक मुलगी असली की बॅलन्स राहतो, सृष्टीचाही आणि घराचाही. तसं तिला वाटलं. रोहितचं लग्न होईलच आणि त्याला झाला तर मुलगा होऊ शकतो, पण त्याची काही गॅरंटी नव्हती. पण ती आता राहुलला म्हणाली की तुम्ही तरी दुसरा चान्स घ्या. रोहितचं काही खरं वाटत नाही आणि रोशनने तर आधीच सांगून टाकलं होतं की मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, मी फक्त एकाच बाळावर बास करणार. आणि जानकीनं राहुलला सांगितलं की तू तरी असं बोलू नकोस, आणखीन एक चान्स घे. राजलक्ष्मी मोठं झाल्यावर घे, पण घे. आपल्या घराला वारस मुलगा हवा. आणि मग राहुलही सपनासोबत बोलला. ते दोघेही दुसरा चान्स घ्यायला तयार झाले, पण आता राजलक्ष्मीला थोडीशी मोठी होऊ दे असं त्यांनी ठरवलं. मग आज पुन्हा एकदा मल्हारराव रोहितला म्हणाले, रोहित अरे लग्न कधी करतोस? आणि रोहित रिलॅक्स होत सहजच म्हणाला, राणी सापडली का? मलाही तिच्यासोबत बदला घ्यायचा आहे. तसे मल्हारराव गप्प बसायचे. जानकी म्हणाली, रोहित ती कधीच नाही सापडली तर? आणि रोहित म्हणाला, मग मी कधीच नाही लग्न करणार. आता ही कसली अट होती कुणास ठाऊक असं सगळ्याला वाटलं. आणि आता इकडे बघता बघता राणा 1 वर्षाचा झाला आणि राणी सकाळी सकाळी उठली आणि इतक्या छोट्या राणाच्या सुद्धा खोड्या काढायला राणी कमी करत नव्हती. चुलबुली राणीचा स्वभावच खोडकर होता. मग ती हळूच गेली. राणाच्या कानामध्ये तिनं तिचे केस घातले आणि राणा थोडासा डिस्टर्ब झाला आणि पालथा पडला आणि राणीनं पुन्हा त्याच्या गोऱ्या गोऱ्या गालावर तिचे ओठ दाबून 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 धरले. आणि त्या राणीचा काय प्रॉब्लेम होता कुणास ठाऊक. ती उठली ना झोपेतून आणि तिच्यानंतर जो पण झोपेल ना त्याला झोपूच देत नव्हती. मग तो 30 वर्षाचा रोहित कुमार असो किंवा 1 वर्षाचा तिचा स्वतःचा राणा असो. मग ती हळूच म्हणाली, हॅपी बर्थडे राणा. आता राणाला काय कळते, त्याला जास्त बोलता पण येत नव्हतं.
ते बिचारं झोपलं होतं ते झोपलंच होतं. आणि आता मात्र राणीच्या लक्षात आलं आणि तिला क्लिक झालं की आज रोहित सरांचा सुद्धा बर्थडे आहे. आणि आता राणीला किती भारी वाटत होतं ना, हे ती शब्दात नव्हती सांगू शकत. आणि मग तिनं पुन्हा एकदा राणाच्या दुसऱ्या पण गालाची पप्पी घेतली आणि म्हणाली, हॅपी बर्थडे रोहित सर. हे मी तिथं असताना घडलं असतं आणि तुम्हा बाप लेकाचा बर्थडे एका दिवशी असता तर सर तुम्ही मला काय बक्षीस दिलं असतं. असं म्हणून ती पुन्हा इमोशनल झाली. आणि राणीनं त्याचा वाढदिवस बऱ्यापैकी चांगला साजरा केला, कारण ती राणाची प्रत्येक हौस करायची. तो जन्मानं सूर्यवंशी आहे, त्यामुळे राजकुमारासारखाच राहायला पाहिजे ना. दिसायला सुद्धा तो राजकुमारासारखा दिसायचा. काय ते राजबिंड रूप होतं त्याचं, अगदी दृष्ट लागावी असं. आणि राणीच्या आईला रोज त्याची दृष्ट काढावी लागायची. खरं तर राणीच्या आईचा रोहितवर सुद्धा राणीपेक्षा जास्त जीव बसला होता जावई म्हणून. पण आता शेवटी कितीही लाडका असला तरी तो जावई होता. राणी तिची मुलगी होती, त्यामुळे आता राणीसोबत असा वागला म्हणून ती त्याचा रागराग करत होती. पण राणावर मात्र रोहितची आई जीवापाड प्रेम करत होती. आणि अख्ख्या कॉलनीमध्ये राणीनं राणाच्या बर्थडेचं निमंत्रण दिलं. आणि राणीसारखं उत्साही व्यक्तिमत्व कुठंच नव्हतं. मेडिकलमध्ये जाताना किंवा इकडे तिकडे जाताना सगळ्यांच्या घरात डोकवणार. आणि कोणाला काही अडचण असेल तर लगेच ती अडचण दूर करायची आणि पुढं पळायची. आणि आतासुद्धा राणी एका घरात बर्थडेचं निमंत्रण द्यायला गेली. तिला दिसलं की दूध उतू जाते. ती पळत पळत गेली आणि दुधाचा गॅस बंद केला आणि म्हणाली, काकू अहो काय हे, दूध आधीच खूप महाग आहे आणि उतू गेलं असतं तर. आणि त्या काकू वैतागून म्हणाल्या, काकाचा चष्मा शोधून देते, कुठं ठेवतात कुणास ठाऊक. आणि त्या नादात माझं दुधाकडे दुर्लक्ष झालं. आणि ते काका म्हणाले, माझं कशाला नाव घेतेस, तुला निमित्तच लागतं माझं. अगं पण तुझं दरवेळी दूध उतू जातं ते सांग ना. आता इतक्यात राणी हळूच त्या काकांजवळ गेली आणि म्हणाली, लबाड काका, हा चष्मा कुठे आहे, तर तुमच्या डोक्यावर आहे आणि माझ्या ब्युटिफुल काकूला बोलायचं नाही. असं म्हणून डोक्यावरचा चष्मा काढला, काकांच्या डोळ्याला राणीनं लावला, काकांचा गालगुच्छा घेतला आणि म्हणाली, संध्याकाळी या, तुमच्या लाडक्या राणाचा बर्थडे आहे, असं म्हणून पळत गेली. आणि असंच प्रत्येकाच्या घरात ती बिनधास्त घुसायची. कोणाचा पेपर दे, कोणाचं दूध दे, कोणाचा सुईमध्ये दोरा ओवून दे, कुणाला फुलंच नेऊन दे. आणि राणी सगळ्यांची लाडकी झाली होती. आणि अशीच घरा फिरली आणि सगळ्यांना बर्थडेचं निमंत्रण देऊन आली. आणि 2-2 केक ठेवले आज तिनं. पण आता कुणाला कळत नव्हतं की हिने 2 केक का ठेवले. पण आता मनोजला मात्र माहीत होतं की तिने 2 केक का ठेवले. एक केक रोहितचा होता आणि दुसरा राणाचा होता. आणि यावर्षी मात्र जानकी म्हणाली की रोहित, आपण तुझा बर्थडे करूया. पण तरीसुद्धा रोहितनं तिचं काहीच ऐकलं नाही आणि माझा बर्थडे घरात करायचा नाही असं सांगितलं. मग आता मेघना सतत फोन करायची जानकीला आणि म्हणायची, आई कधी होणार हो माझं आणि रोहित सरांचं लग्न, त्यांनी होकार दिला पण भोवल्यावर कधी चढतील. आणि जानकी म्हणाली, अगं आता त्यानं अट घातली तर आपण काय करायचं. राणीला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण खूप अडचणी येत आहेत. आणि मेघनाला माहीत होतं आता राणी मेली आहे आणि ती कधीच सापडणार नाही आणि मग माझं कधीच लग्न होणार नाही का. आणि आता तिला असं वाटत होतं की सरळ जावं आणि सांगून टाकावं की ती मेली आहे. पण ती असं पण करू शकत नव्हती. तिनंच विणलेल्या जाळ्यात ती आता अडकत चालली होती आणि बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. मग इकडे मुंबईमध्ये राणी राणासोबत बागेत गेली होती आणि आज मनोजनं कुणाला तरी घरी आणलं. राणीसुद्धा घरी आली आणि मनोजनं राणीसोबत कोणाला तरी भेटवलं. आणि मनोजचा चेहरा त्या मुलीचा चेहरा सांगत होता की ते दोघे एकमेकांना पसंत करतात आणि ती त्याची गर्लफ्रेंड होती. आणि मनोज म्हणाला, राणी ही अनुष्का, आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. आणि राणी त्या दोघांसाठी खूप खुश झाली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुमचे दोघांचे चेहरे बघून मला कळत होतं, सांगायची काहीच गरज नव्हती, मनोज मी ओळखलं असतं. अनुष्कासुद्धा दिसायला गोड होती आणि मनोज त्याच्या आयुष्यात पुढे जातो हे बघून राणीला छान वाटलं. मग आता राणीचं शिक्षण थांबलं नव्हतं, तिचं पुढचं टार्गेट होतं ICITSSचं आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करणं. मग 2 वर्षाची आर्टिकलशिप सुरू करणं, CA इंटरमिजिएट हे दोन्ही गट पूर्ण करणं आणि आर्टिकलशिप पूर्ण झाल्यानंतर CA फायनल परीक्षा उत्तीर्ण करणं. आणि राणीनं सगळं योग्य प्रकारे सुरू होतं. तिच्या शिक्षणात कुठेही खंड पडला नव्हता
आणि आता पंचवार्षिक संपली आणि आमदारकीचं बिगुल वाजलं आणि ज्या क्षणाची रोहित वाट बघत होता तो क्षण आला आणि रोहितनं आमदारकीचा फॉर्म भरला. आणि त्याला स्वतःचा प्रचार करण्याची काही गरजच नव्हती, कारण त्याच्या कामानंच आधी लोकांची मनं जिंकली होती. उलट लोकांनासुद्धा एक संधी हवी होती त्यांना जिंकून द्यायची आणि मुंबईमध्ये आपला आमदार, आपला माणूस म्हणून विधानसभेत पाठवण्याची. लोकसुद्धा वाट बघत होते, कधी आमदारकीचं इलेक्शन येतंय आणि कधी आमचा रोहित दादा आमदार होतोय. आता संग्रामनं सुद्धा फॉर्म भरला होता बरं का, तेही रोहितच्या ईर्षेमुळे. आणि तो गुपचूप गुपचूप लोकांना म्हणायचा, मी तुम्हाला एवढे पैसे देतो, तेवढे पैसे देतो, मी आमदार झाल्यावर हे करतो ते करतो, तुम्हाला अमकं अमकं मंजूर करून देतो असं म्हणायचा. नाच ना जाणे अंगण टेढा अशी अवस्था होती त्याची. पण आता लोक त्याच्या भूल थापांना भुलत नव्हते. त्यांना जे करायचं होतं ते तेच करणार होते आणि रोहितला निवडून देणार होते. आणि बघता बघता निकालाचा दिवस आला आणि सगळेच टी व्ही पुढं बसले आणि रोहित प्रचंड बहुमताने विजयी झाला आणि ढोल ताशे वाजू लागले. फटाक्यांची आतिषबाजी थांबता थांबत नव्हती. सलग 3-4 तास फटाके उडत होते आणि गुलालाची पोती ट्रक भरून आणली होती. आणि पुन्हा एकदा एकच वादा रोहित दादा, एकच वादा रोहित दादाचा गजर उठला आणि पुन्हा संग्रामचं डिपॉझिट जप्त झालं आणि त्याला अजिबात बघवत नव्हतं. रोहित आमदार झाला ते. आणि कसं बघवेल म्हणा. आणि जो इतरांना पाण्यात बघतो ना त्याचं कधीही भलं होत नसतं हे त्या वेड्या संग्रामला कधी कळणार कुणास ठाऊक. आणि राहुल आणि रोशन रोहितच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आता बाहेरचा जल्लोष नंतर करा, दादाला घरी येऊ द्या. आणि मग गाडी सूर्यवंशींच्या बंगल्याकडे वळली आणि आता सगळ्या बायका आरतीचं ताट घेऊन रोहितला ओवाळण्यासाठी रस्त्यात आपल्या आपल्या घरासमोर उभा होत्या दोन्ही बाजूने. आणि जानकीनं मेघनाला सुद्धा बोलवलं आणि म्हणाली, मेघना, या क्षणी तू इथं हवी आहेस, तू लवकर ये बरं, प्रत्येक ठिकाणी तुझी उपस्थिती हवी. आणि तुला बघितली की रोहित तुझ्याकडे आकर्षित होईल. रोहित अध्यक्ष झाला होता तेव्हा त्या मूर्ख राणीला कळलं नाही की आपण बाहेर यावं, त्याचं औक्षण करावं, पण तू नक्की ये. आणि मेघनासुद्धा नऊवारी साडी घालून, गजरे घालून, आंबाडा वगैरे घालून त्याला ओवळायला त्या गर्दीमध्ये आली की आणि जानकीच्या मागेच उभं राहिली. ती जानकीचा पिच्छा अजिबात सोडत नव्हती, शेपूट असल्यासारखं मागं मागं करत होती. आणि आता सपना आणि सोनमच्याही पुढे जायला बघायची. आणि हे त्या दोघींना अजिबात आवडत नव्हतं. सूर्यवंशींच्या घरात मुलगा असो किंवा सुना आपल्या आपल्या नंबरनुसारच मान घ्यायचा अशी प्रथा होती. मग त्यानुसार राणीसुद्धा मानाप्रमाणेच मान घ्यायची. राणी आधी सपनाला मान द्यायची, मग तिचा स्वतःचा मान आणि मग सोनमचा आणि सगळ्यात आधी जानकीचा. पण या मेघनाला स्वप्नापेक्षाही थोरली व्हायचं होतं बहुतेक, कारण आता रोहित आमदार झाला होता म्हणून. आणि तिला वाटायचं की मीच आमदाराची बायको आहे. मग जेव्हा तो घरी आला, जानकी आणि बाकीच्या सगळ्या बायका त्याचं औक्षण करत होत्या, त्यावेळी सुद्धा रोहित का कुणास ठाऊक पण सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी राणीला शोधत होता. तिला जाऊन आता 4 वर्षे झाली होती आणि अजूनही तिची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती रोहितला जशीच्या तशी आठवायची. पण आता राणीऐवजी त्याला मेघना दिसली आणि ती खूप लाडात पुढे आली त्याचं औक्षण करण्यासाठी. आणि रोहित तिला थोडं कडक शब्दात म्हणाला, 1 मिनिट, तुम्ही कशा काय आला? आईनंतर आधी सपना बहिणी येतील आणि त्यानंतर सोनम येणार आणि तुम्ही सगळ्या बायका नंतर यायचं. तशी मेघना नाराज झाली. सपनाच्या हातात ते ताट दिलं आणि मागं जाऊन उभा राहिली. मग आता सपनानं ओवाळलं, सोनमने सुद्धा ओवाळलं, इतर सगळ्या बायकांनीही त्याला ओवाळलं. आणि मेघना अपमान घेऊन मागं उभा होती आणि तरीही तिचा नंबर आला म्हणून ती पुढे आली. आणि तिला बघितलं तसा आगाऊ रोहित तसाच पाठीमागं फिरला, कार्यकर्त्यांमध्ये मिसळला आणि सर्वांनी त्याला उचलून घेतला आणि पुन्हा जल्लोष करायला सुरुवात केली. आणि मेघनाचा खूप खूप अपमान झाला. आणि रोहित सारखा दीर्घहट्टी व्यक्तिमत्व तिनं आजपर्यंत तरी बघितलं नव्हतं. आणि राणी जाऊन 4 वर्षे झाली तरीही त्याला बायकोची आठवण कशी येत नाही, शरीर सुखाची आठवण येत नाही, स्त्री सुखाची आठवण कशी येत नाही याचंच नवल सपनाला वाटायचं आणि सगळ्यालाच वाटायचं. पण रोहित वेगळ्या ध्येयानं पछाडलेला होता. अशा लोकांना शरीर सुखाचं काही वाटतच नाही. संसार सुखाची होळी करून समाज सुखासाठी हे लोक झटत असतात. आणि अशा व्यक्तीसुद्धा लाखात एक असतात आणि त्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या असतात. आता मेघनाचा झालेला अपमान सपना आणि सोनमनं बघितला आणि आता मेघनाला बहुतेक म्हातारी होईपर्यंत वाट बघावी लागणार असं सपना सोनमच्या कानात म्हणाली हळूच आणि हसली. आणि मेघना मुद्दाम रडायचं नाटक करायला लागली. जानकी म्हणाली, काय झालं मेघना, तू रडतेस का? त्याने तुला औक्षण करू दिलं नाही म्हणून रडतेस का? तर मेघना म्हणाली, आई,
त्यामुळे मी कमी हर्ट झाले, पण सपनाताईंच्या टोमण्यानं मी जास्त हर्ट झाली, असं म्हणून मेघनानं सपनाची चहाडी केली. तसं जानकीनं सपनाचा खूप राग आला आणि तिनं सपनाच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, लाज नाही वाटत असं बोलायला? एखाद्याच्या जखमेवर मीठ का चोळायचं? तू तिला अशी बोलतेस, पण त्याच्यासोबतच माझ्या रोहितला सुद्धा हसतेस. त्याचं लग्नच होणार नाही असं वाटत नाही का तुला? चल मेघनाची माफी माग, असं म्हणून जानकी चक्क सपनाला म्हणाली. आणि अरे बापरे, आता सपनाचाही खूप मोठा अपमान झाला आणि मेघना तिच्याकडे हसून बघत होती. पण तिनं जानकीसाठी मेघनाची माफी मागितली. आणि नालायक मेघना म्हणाली, काय म्हणालात तुम्ही ताई? या ढोल ताशांच्या आवाजाने मला नीट ऐकायला नाही आलं. तसं सोनमला सुद्धा मेघनाचा राग आला आणि सपना पुन्हा एकदा म्हणाली, सॉरी मेघना, आणि रडत रडत आतमध्ये निघून गेली. आणि सोनम सपनाला समजवायला गेली आणि त्या दोघींना मेघना अजिबात आवडत नव्हती. आणि जानकी मेघनाला समजावत बसली आणि म्हणाली, मेघना, तू गेली किती वर्ष रोहीच्या होकाराची वाट बघतेस आणि तुझी तपश्चर्या मी वाया नाही जाऊ देणार. माझ्यावर विश्वास ठेवून तू बिनलग्नाची थांबली आहेस. तुझ्यासारखी मुलगी मी अजून तरी बघितली नाही. राणी सापडू दे अगर न सापडू दे, पण तुझं लग्न रोहित सोबतच होणार आणि ते लग्न कोणीही थांबवू शकत नाही. अगदी आता घटस्फोट मिळू दे किंवा न मिळू दे, मी रोहितला तयार करणार, असं जानकीनं सुद्धा ठाम निश्चय केला. आणि रोहितला खूप इमोशनल ब्लॅकमेल करायचं तिनं ठरवलं. आता मेघनासुद्धा म्हणाली, आई, आता तुम्हीच काहीतरी करू शकता, नाहीतर काही खरं नाही. आता माझ्याशी दुसरं लग्न कोण करेल? मी 33 वर्षाची झाले. आणि लांबून तिला बघणारी सोनम म्हणाली, नवरी नाही, घोड नवरी आहेस तू. मी देवाला हात जोडून विनंती करते की ही बाई आमच्या घरात येऊ नये. राणीताई, मला यासाठी तरी तुम्ही माफ करा आणि तुम्ही सापडूच नाही. तुमचा आणि रोहित भाऊजींचा घटस्फोट होऊच नये, असं सोनम म्हणाली. पण आता रोहित तर आमदार झाला, त्याचवेळी राणा 3 वर्षाचा झाला आणि रोहित इलेक्शनला उभा राहणार आहे हे राणीला माहीत होतं. निकाला दिवशीच तिचं लक्ष टी व्हीवर होतं आणि टी व्हीमध्ये त्याचा फोटो दिसायचा, त्याच्या पक्षाचं नाव दिसायचं आणि तेवढं बघूनच ती खुश व्हायची. आणि रोहित आमदार झाला हे तिला कळालं आणि तिनं इथूनच मनोमन त्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं. मग राणा आता 3 वर्षाचा झाला होता, म्हणजे काही दिवसातच होणार होता. तो बोलायला लागला होता आणि राणी त्याला शिकवायची बोलायला. आई, बाबा, आजी, आजोबा, मोठे काका, मोठी काकी, छोटे काका, छोटी काकी आणि ताई, अशी सगळ्यांची नावं घ्यायची आणि त्याला शिकवायची आणि म्हणायची, राणा, ही सगळी आपली फॅमिली आहे बरं का. आणि पुन्हा राणी नाराज व्हायची आणि म्हणायची, माझी नाही राणा, ही सगळी तुझी फॅमिली आहे. मला तर त्या फॅमिलीत आता जागाच नाही. आणि छोटा राणा म्हणायचा, मग आई, हे सगळे तुते आहेत, तुते राहतात आणि बाबा मला का नाही भेटत, असं तो बोबड्या बोलत म्हणायचा. आणि राणी उदास व्हायची. बाबा म्हणायला शिकवलं, पण बाबाचा फोटोही ती दाखवू नाही शकली राणाला. तिचा भाऊ यायचा, त्याचे खूप लाड करायचा. मनोजही त्याचे काका म्हणून, अंकल म्हणून खूप लाड करायचा. पण शेवटी बाप तो बाप असतो. पाठीवरचा आणि डोक्यावरचा त्याचा आशीर्वादाचा आणि शाबासकीचा हात खूप महत्त्वाचा असतो आणि जगात आईबापाची कसर कुणीच भरून काढू शकत नाही, हे राणीला माहीत होतं. आता राणी न्यूजपेपरमधूनच रोहितच्या बातम्या बघायची. रोहितनं आमदार पदाची शपथ घेतली आणि जोपर्यंत पदावर असेल तोपर्यंत जनतेच्या सुखासाठी झटेन, असं म्हणाला. अपक्ष असल्यामुळे आणि त्याच्या पक्षाचा पहिलाच आमदार असल्यामुळे त्याला मंत्रिपद वगैरे काही मिळालं नव्हतं, पण नेहमीच तो जनतेचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न खूप धाडसीपणानं, बेधडकपणे विधानसभेत मांडायचा आणि तिथंसुद्धा त्याचं नाव खूप चर्चेत असायचं आणि सतत सतत पेपरमध्ये त्याच्या बातम्या यायच्या. आणि आता रोहितच्या मुंबईच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि तिथं त्याला आमदार निवास म्हणून एक फ्लॅटसुद्धा मिळाला. पण रोहितला तिथं थांबायचंच नव्हतं, तर त्यानं दुसऱ्याच एका एरियात, म्हणजे एका चांगल्या एरियामध्ये, एका मोठ्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला आणि तिथं राहू लागला. आणि तिथून तो विधानसभेत जाऊन त्याची कामं करायचा आणि जेव्हा त्याचं तिकडे काय काम नसेल तेव्हाच तो घरी यायचा. आणि घरच्यांना आता रोहितचं दर्शन फारच दुर्मिळ झालं होतं. लग्नाची कटकटसुद्धा थोडी कमी झाली असली तरी विषय संपला नव्हता, कारण मेघना तो विषय सोडत नव्हती आणि फार म्हणजे फार रुबाब दाखवायची. आता कॉलेजमध्ये जाऊन सगळ्यांना म्हणायची, आता रोहित सर कॉलेजमध्ये येत नाहीत, ते आमदार झाले आहेत, पण मी तुमच्यावर लक्ष ठेवायला आहे, कारण माझं लग्न रोहित सरांसोबत होणार आहे. आता काय, तिचे बाबा तिथले प्राचार्य होते, जानकीने तिला सून मानलं होतं आणि तिचे नखरे वाढले होते आणि तिला वाटायचं की रोहित कधी लग्नाला तयार होईल, कधी
कधी तिला असं वाटायचं की आपणच एक काम करावं, एखाद्या कुठल्या तरी मुलीला, मेलेल्या मुलीला अरेंज करावी, तिचा चेहरा वगैरे विद्रूप करून टाकावा, तीच राणी आहे असं म्हणून सगळ्यांसमोर हजर करावी. मग सगळ्यांना वाटेल की राणी मेली, घटस्फोटाचा विषय राहणार नाही, घटस्फोटाची गरजच नाही आणि रोहित सर लग्नाला तयार होतील. पण आता हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, कारण आता इतकी सगळे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं मेघनाच्या हातातली गोष्ट नव्हती. मग आज रोहित जिल्ह्यामध्ये एंटर झाला, मुंबईमधून आला. पोलिसांच्या 2 गाड्या पुढे 2 गाड्या मागे अशा प्रोटेक्शनमध्ये तो घरापर्यंत आला आणि घरी आल्या आल्या त्याला भेटायला आलेल्या माणसांची रांग लागली होती. कारण त्यांना सांगून ठेवलं होतं की मी जिथे कुठे असेल ना तिथं मला भेटायला यायचं. मी निश्चित सांगू शकतच नाही की मी कुठे असेल. मी आता इथे असेल तर मग दुसरीकडे असेल, त्यामुळे तुमची कामं खोळंबून राहायला नको. त्यामुळे लोक घरीसुद्धा यायची, पक्ष कार्यालयातसुद्धा जायची. आता सूर्यवंशी घराणंसुद्धा सगळ्यांना आदराने वागवायचं. आता रोहित आमदार झाला होता. त्यानं 5 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात आलं होतं आणि रोहित हा नावाप्रमाणेच तळपणारा सूर्य होता, सूर्यवंशी होता, हे त्यानं अख्ख्या जगाला दाखवून दिलं होतं. मग तो आला तसा माणसांचा गराडा पडला. रोशन म्हणाला, अरे थांबा थांबा, दादाला फ्रेश तरी होऊ द्या. आणि रोहित सगळ्यांना उद्देशूनच म्हणाला, तुम्ही इथे कधीपासून थांबलात? आणि लोक म्हणाले, रोहित दादा अहो सकाळपासून थांबलोय, तुम्ही येणार हे कळलं आणि आम्ही आलो. आणि रोहितने लगेच टिंगूच्या कानात काहीतरी सांगितलं आणि म्हणाला, मला ना खूप भूक लागली आहे, तर तुम्ही एक काम करा, तुमच्यासाठी सुद्धा इथं जेवण येईल, तुम्ही सगळे जेवण करून घ्या, मीही जेवतो आणि मग आपण निवांत बसू. आणि इतकं थांबत जाऊ नका आधीपासून, मला वाईट वाटतं, असं म्हणून तो फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन पटकन डायनिंग टेबलवर जाऊन बसला. तिथं आता सपना होती. आता सपनाला हक्काने जेवण कसं मागायचं, पण तीही शहाणी झाली होती. तो बोलायच्या आतच तिनं त्याच्यासमोर प्लेट आणून ठेवली आणि त्यानं तिच्याकडे न बघता पटपट पटपट खायला सुरुवात केली. आणि सपना म्हणाली, भाऊजी अहो हळू तरी खा, नाहीतर असं व्हायचं की बाहेरचे लोक अजून खातच राहतील आणि तुमचं पटकन होऊन तुम्ही त्यांचा वेट करत बसाल. आणि रोहित म्हणाला, वहिनी या लोकांनी मला मत देऊन आज तिथं पाठवलं आहे, मग मी त्यांनासुद्धा डिमांड दिलाच पाहिजे ना, मी त्यांचा वेट केला तर काय हरकत आहे. सपना हसून म्हणाली, भाऊजी तुमच्यासारखे तुम्हीच. आणि आता इतक्यात जानकी आली, डायनिंग टेबलवर बसली. एकतर रोहित जास्त वेळ तिला भेटत नव्हता, आता भेटलाय म्हणून ती त्याला म्हणाली, रोहित अरे मेघनाचा फोन आला होता. आणि रोहित खात खात म्हणाला, आता तिचा का फोन आला होता, माझ्याकडे तिचं काही काम आहे का, मी तिला तिचं काही काम करतो म्हणून आश्वासन दिलं होतं का, असा रोहित सडेतोडपणे बोलला. आणि जानकी म्हणाली, रोहित तुला कळतंय मला काय म्हणायचं आहे, अरे तू कधी लग्नाला होकार देशील. रोहित म्हणाला, माझा होकार आहे पण त्यासोबत अटसुद्धा आहे. आणि आई माझा लग्नाला होकार आहे, पण मेघनासोबत लग्नाला होकार आहे असं समजू नकोस बरं का. आणि एक काम कर, माझी अट लक्षात आहे ना, माझा बदला घेऊ दे मग मी लग्न करणार. तू तिच्यापेक्षा दुसरे ऑप्शन शोध, तू दुसऱ्या मुली बघ आणि मलाही दाखवून दे, मला पसंत पडली तर लग्न करतो, पण आधी घटस्फोट हा होणारच, असं रोहित म्हणाला. पटकन खाऊन तिथून निघून गेला. आणि अरे देवा, जानकीचा चेहरा खूप खूप पडला आणि ती सपनाकडे बघून म्हणाली, सपना अगं आता काय करावं याचं, मेघना याची किती वाट बघते आणि आता तिला सोडून दुसरी सून बघायची का. आणि सपना थोडी हसली आणि म्हणाली, आई आता मी काय करू, शेवटी तुमच्या मुलाला जी पसंत आहे तीच मुलगी सून असणार ना, दुल्हन वही जो पिया मन भाए. आणि भाऊजींच्या सांगण्यावरून ती थांबली का, तर नाही. भाऊजी तिला थांब म्हणाले का, तर नाही. तुमच्या सांगण्यावरून ती थांबली. मग आता तिचं कुठं दुसरीकडे लग्न करून द्यायचं, कुठं भलं करायचं, कुठं लग्न लावून द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, असं म्हणून सपना पण हसली आणि तिथून निघून गेली. आणि जानकी पेचात पडली आणि म्हणाली, अरे देवा आता काय करावं, तिला कळेच ना. आणि मेघनाला आता कसं म्हणायचं, तू तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघ, रोहित तुझ्याशी लग्न करणार नाही, त्यानं दुसरी मुलगी बघायला सांगितली आहे. आणि आता रोहित बाहेर गेला, सगळ्यांची कामं करायला लागला, सह्या करायला लागला, कोणाची निवेदनं, कोणाचे अर्ज, कोणाच्या विनंत्या, कोणाचं ॲडमिशन सगळं रखडलं होतं त्याच्या सहीनिशी. त्याचे गुंते सुटत होते आणि तो सह्या करायचा. काही लोकांना फोनवर ऑर्डर द्यायचा, काहींच्या पत्रांवर सह्या करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकायचा. आणि आता असाच बघता बघता राणाचा 3रा बर्थडे आला आणि रोहितचाही बर्थडे आला होता. पण रोहितने आता गावाकडे न थांबता मुंबईतच राहायचं ठरवलं, कारण त्याला पुन्हा त्या मेघनाला वगैरे बघायची नव्हती, कारण हमखास आई तिला बोलवणार, जानकी बोलवतेच तिला बर्थडेला, त्यामुळे रोहितकडे आता मुंबईला थांबण्याचा बहाणा होता. आणि मग आता आज राणाचा बर्थडे होता, रोहितचाही बर्थडे होता. दरवर्षीप्रमाणे राणीनं 2 केक आणले.
आणि कुठेही रोहितचा बर्थडे साजरा नाही झाली तरी इथे मात्र राणी करायची. आता त्याच वर्षी म्हणजे काही महिन्यापूर्वीच रोहित आमदार झाला होता यावर्षी, आणि यावर्षीचा आनंद खूप वेगळा होता. कारण तिनं बातमीमध्ये बघितलं होतं रोहित सर आमदार झाले, आणि वेड्या राणीनं रोहितच्या केकवर चक्क आमदार असं लिहिलेलं आणि त्याखाली मोठा मिशीचा आकडा असलेलं स्टिकर चिटकवलं होतं. कारण रोहित सरांची मिशी अशीच असायची आकड्यांची. आणि काय म्हणावं तिच्या प्रेमाला कुणास ठाऊक. राणीचा स्वभाव आता सगळ्याला माहीत झाला होता. ती अत्यंत प्रामाणिक आणि सगळ्यांना हसवणारी मुलगी होती. तिचा नवरा सोबत नाही म्हणून काय झालं, पण ती वागायला खूप निर्मळ आहे आणि नवऱ्याशिवाय एखादी मुलगी अशीही जगू शकते असा एक आदर्श राणीनं घालून दिला होता. गळ्यात मंगळसूत्र घालायची, पायात जोडवी होती, पण आजपर्यंत ती कुणाची बायको आहे हे तिनं सांगितलं नव्हतं. आणि सगळ्यांची मदत करणारी, हक्कानं आजारपणात खाऊ पिऊ घालणार अशी होती राणी. त्यामुळे उलट आता तिच्यावर जास्त कोणी संशय वगैरे घेत बसत नव्हतं. उलट तिथला समाज तिला सहकार्य करायचा. तिनं तिथंही आपुलकीनं माणसं जोडली होती. नाहीतर नवरा नसताना जी मुलगी राहते तिला समाज जगू देत नाही, पण त्या मुलींनीसुद्धा समाजाचे नियम पाळून राहिलं पाहिजे. आता राणाचा बर्थडे म्हणजे येणाऱ्या गेस्टला कळत नव्हतं की हा आमदाराचा केक कुठला आला. आणि जर सगळ्यांना कळलं की राणा आमदाराचा मुलगा आहे तर काय झालं असतं हे इमॅजिन करूनच राणीला खूप खूप उत्साह यायचा. पण आपण हे कोणालाही सांगू शकत नाही याचं दुःखही वाटायचं. आणि सगळे राणीला विचारायचे की राणी, अगं हा दुसरा केक तू दरवर्षी कापतेस, पण यावर्षी आमदार का गं लिहिलंस, तोही मिशीवाला आमदार. आणि राणीनं 3 वर्षाच्या गोलू मोलू राणाची पप्पी घेतली आणि म्हणाली, हा काय माझा भावी आमदार. आणि सगळे तिच्या या चुलबुलीपणाला खूप हसले. मग राणानं दोन्ही केक कापले, एक स्वतःचा एक बापाच्या नावाचा. आणि सगळ्यात आधी राणीनं त्याला केक भरवला आणि राणानं रोहितच्या नावाचा केकमधला केक राणीला भरवला. आणि तिने राणाला घट्ट मिठी मारली आणि राणाच्या नाकावर शेजारच्या एका मुलीनं केक लावला. तसं राणाला राग आला आणि तो चिडून म्हणाला, मला असली फालतूगिरी आवडत नाही, कशाला नाकाला केक लावला. आणि अरे देवा, राणीला पुन्हा त्याच्यामध्ये रोहित सर दिसले. ते सुद्धा प्रत्येक शब्दाला असेच म्हणायचे, असली फालतूगिरी मला आवडत नाही. आणि राणासुद्धा रोहितसारखाच वागतोय की काय असं तिला वाटलं. आणि आता राणा त्या मुलीवर प्रचंड चिडला आणि तिला म्हणाला, यापुढे तू माझ्या बड्डेला यायचंच नाही. आणि राणा 3 वर्षाचा होता पण काय कमी बोलतोय होय, खूप बोलायचा. आणि बहुतेक आता रोहितसारखाच एखाद्याशी नाही म्हणजे नाहीच बोलणार. तसंच राणानं त्या केक लावणाऱ्या मुलीसोबत पूर्णपणे कट्टी केली. आणि त्याचे गोबरे गाल फुगवल्यामुळे आणखीनच गोबरे दिसायचे. आणि रुसल्यावर मात्र राणा राणीसारखा दिसायचा. आणि आईबाबांची झलक त्याच्यामध्ये दिसत होती. आणि ती मुलगी बर्थडेनंतरही रोज यायची त्याच्यासोबत खेळायला. तिला करमतच नव्हतं ना. आणि राणा सॉरी असं म्हणायची आणि राणाच्या मागं फिरायची. आणि राणा ती जिथं जाईल ना तिथून उठून बाजूला जायचा. आणि आत्ताच मुलींना मागे फिरवणारे इतके सगळे नखरे बघितले आणि राणीला खूप हसायला आलं. आणि राणीनं लांबूनच राणावरून हात ओवाळून बोटं स्वतःच्या कानशिलावर मोडली आणि म्हणाली, द राणा रोहित सूर्यवंशी.